श्लोक 87. श्रीराम मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. श्रीराम. अखंड नामस्मरण करणाऱ्याला कामाची बाधा होऊ शकत नाही. तसंच श्रीरामाचे गुण गाण्यामुळं साधकावर कितीही संकट आली तरी तो साधक डगमगत नाही. कारण हरिभक्ती करणारा साधक हा सामर्थ्यवान असतो. तो कामरूपी वासनांना जिंकतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मारुतीराया. काम या शब्दाचा अर्थ काहीतरी पाहिजे असणं. दुसरा अर्थ पतिपत्नीमधील सहवासानं निर्माण होणारी दारेशना. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये तहान, भूक आणि झोप या प्राथमिक गरजा, तितकीच कामवासना ही सुद्धा प्राथमिक गरज आहे. आपले ऋषीमुनीसुद्धा विवाहित होते हे आपल्याला माहिती आहेच. भारतीय संस्कृतीमध्ये कामवासनेच्या रीतसर तृप्तीला पवित्र मानलं जातं. त्यामुळं जो साधना करतो त्याच्या मनात काम उत्पन्न होत नाही असा याचा अर्थ नव्हे. कामाची धर्मीय आणि अधर्मीय अशी दोन रूप आहेत. गीतेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे जो धर्माच्या मर्यादेत राहतो त्या कामाला भगवंताचं रूप मानलं आहे. तर अधर्म्य कामाला महाशन असं म्हणून मनुष्य जातीचा वैरी म्हटलं आहे. यासाठी साधकानं गरज आणि चैन यातला फरक लक्षात घेतला पाहिजे. गरज ही मनाला बाधत नाही, पण चैन मात्र बाधते. इथं समर्थ हेच सांगतात की ज्याच्या मुखात नाम असतं त्याला काम बाधत नाही. कारण नामस्मरणाचं सामर्थ्य प्रचंड आहे आणि याला सदाचरणाचं साह्य लाभलं तर ते अनंतपटीने वाढतं. प्रामाणिक नामधारकाच्या वृत्तीमध्ये अनुकूल बदल नक्कीच होतो. समर्थ सत्वगुणाचं वर्णन करताना म्हणतात, विषयी धावे वासना परी तो कदा डळमळीना, ज्याचे धारिष्टे चळेना तो सत्वगुण. तसंच साधक जेव्हा नाम घेतो तेव्हा नाम परावाणीला पोचतं. परावाणीचं स्थान हे नाभीजवळ असतं. कामविकाराचं केंद्रही नाभीजवळ असतं. नामसाधना अत्युच्च स्थितीला पोचली की कामकेंद्र उद्ध्वस्त होतं. म्हणून साधकाला कामविकार बाधू शकत नाही. आपल्या मनाची शक्ती प्रथम साठवायची, मग ती भगवंताच्या अनुसंधानासाठी वापरायची असा साधनेचा क्रम आहे. मनाला इंद्रियाचे लाड करण्याची मुभा दिली की त्याची शक्ती क्षीण होते. म्हणून सर्व प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्याचं सामर्थ्य नामधारकांना अंगी बाळगावं. केवळ नामस्मरणानं हे सामर्थ्य लाभतं. हे नामाचं धारिष्ट्य आहे. गुणे या शब्दामध्ये दोन अर्थ अभिप्रेत आहेत. गुणे म्हणजे सत्वगुणांमुळं आणि गुणे म्हणजे सगुण उपासनेमुळं. सत्वगुण स्थिरचित्त असतो, त्यामुळं सात्विक गुण सर्व परिस्थितीत अचल राहतो. विषय चिंतन त्याच्या मनाचा ताबा घेत नाही. सगुण उपासना करणाऱ्या भक्ताला भगवंत आपलं विषयांपासून रक्षण करेल अशी खात्री असते आणि म्हणून सत्वगुण आणि सगुण उपासना दोन्हीही धारिष्ट्य वाढवणारे असतात. स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्र हे प्रथमतः नास्तिक होते. ते तरुण असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि घरात थोडी ताणतणावाची परिस्थिती निर्माण झाली. अशावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांची बरीच चेष्टा केली. त्यावेळी ते साधनेपासून थोडे दूर गेले. कोणत्याही परिस्थितीत मला नोकरी हवीच हा काम निर्माण झाला. पण जेव्हा त्यांची आणि त्यांच्या गुरूंची पुन्हा भेट झाली तेव्हा मात्र कोणत्याही गोष्टींनी त्यांची साधना भंग पावली नाही. चरितार्थाची सोय व्हावी आणि नोकरी मिळावी यासाठी त्यांनी कालीमातेची घोर तपश्चर्या केली. प्रत्यक्ष कालीमाता जेव्हा त्यांच्यासमोर प्रगट झाली तेव्हा मात्र नोकरी, पैसा अशा भौतिक गोष्टींची मागणी न करता तिच्याकडून ज्ञान, वैराग्य, विवेक आणि आनंद त्यांनी मागून घेतला. हे धारिष्ट्य मिळवण्याकरता प्रखर साधना उपयोगी पडली. अशा या हरिभक्तानं कामाला मारलं.
जो हरिभक्त आहे, आळस न करता नामस्मरण करणारा आहे, तो शक्त म्हणजे समर्थ होतो. त्याला सर्व विकारांचं आणि आपत्तींचं मूळ असणाऱ्या कामाला जिंकण्याचं बळ प्राप्त होतं. विषयोपभोगाची वासना आणि त्यासाठी केलेले अनैतिक प्रयत्न हे कामाचं सैन्य आहे. नामस्मरणामुळं कामाचं बळ तुटतं. ईश्वरनिष्ठा आणि अंतःकरणातला भक्तिभाव यांच्या आधारामुळं माणसाला विलक्षण बळ प्राप्त होतं. ज्यावेळी हनुमंत सीतेला शोधण्यासाठी रावणाच्या शयनगृहात गेले, तेव्हा अनेक स्त्रिया झोपलेल्या त्यानं पाहिल्या. परंतु सततच्या रामनामस्मरणामुळं त्याच्या सात्विक वृत्तीमध्ये थोडाही फरक पडला नाही. त्यानं भगवंताच्या पाठिंब्यानं कामवासनेला मारून टाकलं. मारुतीचं कडक ब्रह्मचर्य, अलौकिक पराक्रम, प्रचंड बुद्धिमत्ता आणि विनम्र दासभाव हे गुण मारुतीला रामभक्तीमुळं आणि सततच्या नामस्मरणामुळं प्राप्त झालेले आहेत. थोडक्यात समर्थ स्वतःचंच वर्णन करतायत की काय, असा हा श्लोक वाचल्यावर वाटतं. जय जय रघुवीर समर्थ. मुखी राम त्या काम बांधू शकेना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. जय जय रघुवीर समर्थ.